हॅलो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आमच्या दर्शन महिला बचत गटातील महिलांची शेती ही पेरणीकरता तयार झालेली आहे आणि आम्ही आमच्या शेतीमध्ये सोयाबीन हे पीक पेरणार आहोत. परंतु पीक पेरण्याआधी आम्ही जे शेतात बी पेरणार आहोत ते उगवण क्षमतेस पात्र आहे की नाही, योग्य प्रकारचं आहे की नाही हे तपासणे फार आवश्यक आहे. कारण वर्षभराची पूर्ण कमाई जी आहे ती आपली या पिकावर अवलंबून असते आणि म्हणून त्याकरता सर्वप्रथम आम्ही ते बीज उगवण क्षमतेस किती प्रमाणात किती टक्के पात्र आहे ते आम्ही तपासणार आहोत. आता ही बीज उगवण क्षमता तपासण्याकरता आपल्याला लागणार आहे. इथे सोयाबीन घेतलेलं आहे. मी सोयाबीनचे 100 दाणे जे आहे ते मी मोजून घेतलेले आहे. तसेच इथे तुम्ही बघू शकता एक पोतं आहे ते मी इथे पाण्यामध्ये ओलं केलेलं आहे. त्याला आपल्याला खाली टाकायचं आहे. त्या पोत्याला बघा, इथे आपल्याला फारी वगैरे नको आहे प्लास्टिकची. इथे आपल्याला अशा प्रकारचं पोतंच घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे सावलीमध्ये याला ठेवायचं आहे. याला उन्हात बाहेर ठेवायचं नाही आहे. आणि हे जे पोतं जे आहे ओलं केलेलं, तिथे मी अर्ध्या भागामध्ये इथून इकडे सोयाबीनच्या बिया जे आहे, सीड जे आहे ते मी टाकणार आहे. 10-10च्या रोमध्ये मी त्यांना टाकणार आहे. आणि हे अर्ध जे भाग आहे पोत्याचा तो मी शिल्लक ठेवणार आहे. तो याच्यावरून आपल्याला असा उलटा जो आहे तो याला झाकायचा आहे. अशा प्रकारे मी इथे 10-10च्या लाईन्समध्ये हे 100 दाणे जे आहे ते टाकून ठेवलेले आहे. आणि उरलेलं जे हे पोतं आहे ते मी याच्यावर असं फोल्ड करणार आहे, फोल्ड मारणार आहे. आणि याला आपल्याला वारंवार रोज याला पाणी द्यायचं आहे आणि ओलंच ओलं याला ठेवायचं आहे. आणि 7-8 दिवसानंतर आपण याला जेव्हा बघू तेव्हा जेवढ्या दाण्याला अंकुर आलेलं असेल, या 100 पैकी जेवढ्या दाण्याला अंकुर आलेलं असेल तेवढे टक्के आपल्या बियाची उगवण क्षमता आहे असं आपण गृहीत धरायचं आहे. धन्यवाद.